नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा व संदर्भातील कांद्याचे दर कितीने घसरले, होळीपर्यंत दर वाढतील का, या संदर्भातील महत्त्वाची अपडेट, संपूर्ण महत्त्वाची अपडेट, संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। कांद्याचे दर कितीने घसरले, होळीपर्यंत दर वाढतील का, त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी। सद्यस्थितीत कांद्याच्या किमतीतील चढ उतार हा शेतकऱ्यांच्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे। सध्या देशभरातील बाजारपेठांमध्ये कांदे दर मंदावले असताना होळी जवळ येतात कांदे दर वाढण्याची शक्यता आहे। सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने कांदे दर या ठिकाणी पुन्हा वाढू शकतात असे व्यापाऱ्यांचे मत आहे। अशा परिस्थितीत देशातील वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये कांद्याचे भाव काय आहेत हे जाणून घेऊया। सप्टेंबरमध्ये सर्वोच्च दर, गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने कांदा पिकाचे नुकसान झाले होते। गत वर्षी सप्टेंबरमध्ये कांद्याचे उन्हाळी कांद्याला 4141 रुपये प्रति क्विंटल असे दर मिळाले होते। त्यामुळे किरकोळ बाजारात 1 किलो कांदा खरेदी करण्यासाठी 75 ते 80 रुपये मोजावे लागते। यानंतर मात्र गत 3 महिन्यापासून पावसाळी लाल कांद्याची आवक वाढल्याने दर काहीसे खाली आले। 1.5 महिन्यापूर्वी 3800 रुपये भाव, गत 4 ते 5 महिन्यापासून कांदे दर आणखी सारखे उसळी घेत आहे। 12 नोव्हेंबर रोजी लाल कांद्याचे लिलाव 3800 रुपये प्रति क्विंटल असे झाले होते। यानंतर मात्र सातत्याने भाव खाली येत आहे। सोमवारी 2350 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे। शेतकऱ्यांनो हे होते महत्त्वाचे अपडेट, आणि एकंदरीतच जी काही महत्त्वाचे कांदा व संदर्भातील अपडेट असतात त्यात वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहे। त्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब केलंच नाही। धन्यवाद। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत अपडेट्स होतोपर्यंत थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद।